विद्यमान सरपंच सौ डॉक्टर रुपाली अमोल कराळे व सर्व ग्रामपंचायत कमिटीच्या अथक प्रयत्नांनी कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते लोकोपयोगी विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे जॉगिंग ट्रॅक तसेच भुयारी गटारे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज हॉलचे सुशोभीकरण अशा सर्व विकास कामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तर चला पाहूया यावेळी कार्यकर्ता पदाधिकारी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती व ग्रामस्थांची उपस्थिती उल्लेखनीय होती। तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे। भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। लोकापयोगी कामांचं लोकार्पण सोहळा झाला असं मी जाहीर करतो। सरपंच त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो। अतिशय उत्कृष्ट असं काम कोण ग्रामपंचायतीचं सुरू आहे। मगाशी विनोदाने सांगितलं कोणगावचा सरपंच 2-2 महिन्यासाठी जर केला तर अजून जास्त विकासाची कामं जलदगतीने करतील। या प्रत्येकाला घाई असते माझ्या कारकिर्दीत पूर्ण झालं पाहिजे काम, पण कामाची गती द्यायची असेल तर असं करावं असं विनोदाने मी सांगितलं। पण हा विनोद होता। निश्चितपणाने सगळे सहकारी एकत्र येऊन पक्षभेद विसरून काम करतात, ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे। भविष्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं अशाच पद्धतीने आपण एकत्र येऊन काम करावं। मी लोकसभेचा खासदार म्हणून सर्व शक्तीनिशी आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहील अशी शाश्वती आपल्याला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवाजी महाराज क्रीडांगण याच्याभोवती जॉगिंग ट्रॅकचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा आपण लोकार्पण सोहळा केलेला आहे। जॉगिंग ट्रॅक करण्याचा उद्देश असा की आज अनेक आजारांना लोक खूप कमी वयामध्ये वेळ पडतात, जेणेकरून जॉगिंग ट्रॅक गावामध्ये उपलब्ध झाल्यामुळे अनेक लोकांना चालण्याची सवय लागेल आणि त्यामुळे ते लोक आजारापासून दूर राहतील। एक डॉक्टर होण्याच्या उद्देशाने मला हे उद्दिष्ट जास्त महत्त्वाचं वाटतं। आणि दुसरं समाज हॉलचं आपण नूतनीकरणाचं काम केलेलं आहे, त्याचे लोकार्पण सोहळा केलेला आहे। तसेच भूमिगत गटाराचं कामही आज पूर्ण करून आपण लोकार्पण केलेलं आहे। अनेक ठिकाणचे रस्ते आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि काही ठिकाणी अजूनही रस्ते प्रॉपर याच्यामध्ये नाही आहेत, तर तेही त्या रस्त्यांचं कामही व्यवस्थित करून ते रस्ते पूर्ण करण्याचं